नमस्कार. आर.टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आता उशीर झालेला आहे. अनेक पालकांचा संताप देखील व्यक्त होत आहे, परंतु आपण यापुढे काही करू शकत नाही आणि यापुढीलचा निर्णय जे माननीय उच्च न्यायालय आहे यांच्या सुनावणीनंतर होणार आहे. साधारणतः 18 तारखेला सुनावणी आहे आणि 18 तारखेला सुनावणी झाल्यानंतरच आर.टी अंतर्गत लॉटरी जाहीर कधी करायची याचा निर्णय होईल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आर.टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्याने अर्ज केले आहे तर मर्यादित क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांचं सिलेक्शन होईल असं नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर आर.टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तुमचा अर्ज सिलेक्ट झाला नाही आहे तर तुमच्या पाल्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि याचबरोबर आर.टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत असा एक प्रश्न उपस्थित होतो की सगळ्या शाळांनी आर.टीच्या जागा भरून टाकलेल्या आहेत, तर असं मुळीच होणार नाही आहे. जर आर.टी सोडत जाहीर झाली तर प्रत्येक प्रायव्हेट शाळेला या आर.टीच्या अंतर्गत ज्या जागा आहेत त्या भरणे अनिवार्य असणार आहेत आणि हे सक्तीचं देखील असणार आहे. त्यामुळे निश्चितच लॉटरी जाहीर झाल्यानंतर तुमच्या पाल्याला आर.टी अंतर्गत ॲडमिशन मिळेल. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या आर.टी प्रवेश प्रक्रिया विलंबली आहे आणि खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे सध्या या काळामध्ये तुमच्या पाल्याचं जे नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान भरून काढण्याचा डिसिजन देखील येत्या काळामध्ये होऊ शकतो. तर लक्षात घ्या, सध्या 18 तारीख लॉटरीची तारीख नाही आहे तर सुनावणीची तारीख आहे. जर सुनावणी त्याच दिवशी झाली तर लॉटरी देखील त्याच दिवशी जाहीर होईल. तर पालकांना एवढीच विनंती आहे, तर तुमच्या पाल्याचं एज्युकेशन जे शैक्षणिक नुकसान होते तर याचा देखील विचार कोर्टामार्फत केला जाईल. तर अशा प्रकारे आर.टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सध्या पालकांनी ॲडमिशन घ्यायला हरकत नाही आहे, जेणेकरून तुमचा जर आर.टी अंतर्गत जर प्रवेश मिळाला नाही तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर अशा प्रकारे आर.टी संदर्भात जे काही माहिती उपलब्ध होईल त्यानुसार आपल्या चॅनलवरती अपडेट दिल्या जातील. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.